भगवानगडच्या महंतांकडून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली जाते। त्यासाठी गाडीची दोन चाके बांधवांनो, आलेले आहेत। एक नेत्याचं चाक आहे आणि एक साधू संताचं चाक आहे। जनतेला दोघांची तेवढीच गरज आहे। नेत्यांनी सुविधा देऊन लोकांची परिस्थिती ठीक करायची असते, ते काम या पवार परिवाराने केलेलं आहे, दादानी केलेलं आहे। आणि सद्विचार देऊन जनतेची मनस्थिती ठीक करण्याचं काम आपण साधू संतांनी करायचं असतंय। आणि तेव्हा कुठं ही जनता सर्वांगाने सुखी समाधानी राहत असते। थोडक्यात तुम्हाला समृद्धी देण्याचं काम नेते करत असतात आणि अजितदादाने ते काम महाराष्ट्रभर केलेलं आहे। आणि म्हणून अजितदादाबद्दल त्यांच्या जाण्याने एवढा सर्वसामान्यांना सुद्धा धक्का बसलेला आहे। बांधवांनो, आम्ही आमच्या पाटोद्यामध्ये फार मोठी शोकसभा घेतली। 25-30 सेकंड फळीतले नेते बोलले। शेवटी आम्ही महाराज मंडळी त्या ठिकाणी बोललो। फार मोठी शोकसभा घेण्यात आली आणि नुसत्या पाटोद्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त झालेली आहे। आणि मी असं बोललो त्या दिवशी, कुठं जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही बांधवांनो, कोणत्या गावात जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, कधी जायचंय ते आपल्या हातात नाही, फक्त मध्ये काय करायचं ते भगवंताने आपल्या हातात दिलेलं आहे। आणि नेते म्हणून ज्यावेळेस काम करत असतात माणसं, त्यावेळी नेत्याचं काम आहे सुविधा देण्याचं, आणि ते दादाने सुविधा देण्याचं काम या महाराष्ट्राला दिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण सद्विचार द्यायचा आहे। त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत, आपण आपलं काम करायचंय। हीच खऱ्या अर्थाने दादांना आपली सर्वांची श्रद्धांजली समर्पित होणार आहे। एके ठिकाणी कबीर महाराज म्हणतात,